सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांच्या समोर उभा असलेला बिभीषण रावणाच्या पुन्हा पुन्हा मस्तक तुटून जिवंत होण्याचं कारण सांगतोय आणि त्या कारणात सांगतोय की हा ब्रह्मदेवाच्या समोर तपश्चर्येला उभा होता. ब्रह्मदेवांना त्यानं मागितलं की तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाले असाल आणि या सगळ्या देवांना सोडायचं असेल तर मला अमृत प्राशन करू द्या. अमृत प्राशन करू द्या. ब्रह्मदेव म्हणाले दैत्याला अमृत प्राशनाचा अधिकार नाही. आणि हे वाक्य उच्चारल्याबरोबर अनेकांचा जातीयवाद उफाळून येतो. पार्श्वभागातलं मूळव्याधीचं कोंब जसं त्रास द्यावं तसा अनेकांना हे वाक्य त्रास देऊ लागतं. खरंय का पण हे? मुळात मी तुम्हाला काल म्हटल्याप्रमाणे देव ब्राह्मण आहेत हा वाक्य चुकीचं आहे. देव अयोनिजा आहेत, अजन्मा आहेत, अजर आहेत, अमर आहेत, अनादि आहेत, अनंत आहेत. आदि नाही, अंत नाही, जन्म नाही, मृत्यू नाही. त्यामुळं अशा अयोनिजा देवांना कोणत्या जातीच्या चौकटीत बांधता येत नाही. देव अमुक जातीचे नसतात. देव देव असतात, ते जातीविरहित असतात. पुढचं, रावण दैत्य होता, जातीचा कोणत्या होता? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र महर्षी पुलस्त्य, पुलस्त्याचे पुत्र विश्रवा, या विश्रवांचा पुत्र, ब्रह्मदेवाच्या नातवाचा पुत्र. आता ब्रह्मदेवाने निर्माण केलेले ऋषी जे पुढे द्विज होऊन ब्राह्मण झाले, द्विज झाले. द्विज होणे म्हणजे काय ते पण लक्षात घ्या. द्विज होणे म्हणजे काय? द्विज म्हणजे ब्राह्मण असं आपण म्हणतो. द्विज म्हणजे ब्राह्मण नव्हे, द्विज झालेला ब्राह्मण होतो. द्विज या शब्दाचा अर्थ दुसरा जन्म असा आहे. हा दुसरा जन्म कधी मिळतो? पहिला जन्म कोणता? आईच्या उदरातून बाहेर पडलं आणि टॅहा केलं की पहिला जन्म. म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर आल्याबरोबर रडल्याचा आवाज आला की पोरग जन्मलं म्हणतात, तो पहिला जन्म. आणि दुसरा जन्म साधारणतः 8 वर्षाचा झाल्यावर त्या पोराला विद्यार्जनासाठी पाठवलं जातं आणि विद्या संकलित करून, विद्या ग्रहण करून त्या विद्येचा दुसऱ्याला देण्यासाठीचा वापर जो करतो त्यावेळेला त्याचा दुसरा जन्म होतो. विद्या प्राप्त करणे हा दुसरा जन्म आहे. आणि जो विद्या प्राप्त करतो तो द्विज, आणि विद्या प्राप्त केलेल्याला ब्राह्मण म्हणावं, कारण तो विद्या प्राप्त करून देण्याचं काम करतो. ब्रह्मदेवाचे पुत्र मानसपुत्र महर्षी पुलस्त्य हे ब्राह्मण, महर्षी पुलस्त्याचे पुत्र महर्षी विश्रवा हे ब्राह्मण, महर्षी विश्रवाच्या राक्षस पत्नीचा पुत्र रावण हा बापाच्या जातीनं ब्राह्मण होतो. बापाच्या जातीनं ब्राह्मण होतो. पण त्याला ब्राह्मण समजलाय का? नाही. का? जातीत जन्माला आला तर ब्राह्मण समजावा की. म्हणजे पाय पवित्र डोकं विचित्र, जरी झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ, या असल्या म्हणी वापरणाऱ्यांसाठीच हे उत्तम उदाहरण आहे बरं का. ब्राह्मणाला आपलं समज, रावणाला आपलं समजून उगाच हम जलाने नहीं देंगे म्हणणाऱ्यांसाठीच हे उदाहरण आहे बरं का. रावण को क्यों जलाया जाएगा, हम जलाने नहीं देंगे, रावण हमारा था. रावण तुम्हारा था भाई, रावण तुमचा होता, पण मारणारा राम तो कुठं ब्राह्मण होता? तो तर क्षत्रिय कुलावतस. अयोध्येचा राजा दशरथाच्या पोटी जन्माला आलेला. आणि गंमत सांगतो, अयोध्येच्या राजा दशरथाचं कुळ सुद्धा पुन्हा ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राजवळ जाऊन थांबतं. रावणाचं कुळ सुद्धा ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राजवळ जाऊन थांबतं. दोघांचा मूळचा वाद भावकीचा. एक प्रवाह म्हणजे ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेला एक प्रवाह क्षत्रिय बनला, दुसरा प्रवाह ब्राह्मण बनला, त्या ब्राह्मणांच्या पासून तयार झालेला एक प्रवाह दैत्य बनला, एक प्रवाह माणूस बनला विभीषण, आणि एक प्रवाह यक्ष बनला कुबेर. एक ब्रह्मदेव, सृष्टीची निर्मिती त्यांनी केली आहे. दशरथाचं कुळ क्षत्रियाचं, ते माग 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 ब्रह्मदेवाजवळ येऊन थांबतं. इकडं रावण
रावणाचं कुळ माग 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 या ब्रह्मदेवाजवळ येऊन थांबतं. रावणाच्या कुळात फांद्या काढा. फांद्या काढल्या. एक बायको, त्याच्यापासून निर्माण झालेला कुबेर यक्ष झाला. एका बायकोपासून रावण झाला, दैत्य झाला. आणि दुसऱ्या बायकोपासून परमभक्त बिभीषण झाला. तुम्ही ठरवा कोण कोणत्या जातीत जन्माला आलं. तुम्ही ठरवा. रामाची बहीण शांता ब्राह्मणाची बायको होते. ऋषीशृंग आपल्या कथेची सुरुवात आठवते ना? आपल्या कथेची चैत्र शुद्ध प्रतिपदेला मागच्या वर्षी आपण कथा सुरुवात केली होती. वाल्मिकींना कसा बोध झाला ही कथा लिहिण्याचा, आणि तिथून ऋषीशृंगाची कथा आपण सांगायला सुरुवात केली होती. ते ऋषीशृंग. जातपात हा विषय नव्हता. मग रावणाला अमृत का मान्य नव्हतं, का द्यायचं नव्हतं, हा प्रश्न अनुत्तरित राहतो ना. आता पहिला मुद्दा निकाली निघाला. रावण दलित नव्हता, त्याच्या दलितत्वामुळे अमृत नाकारलं असं नव्हतं. ब्रह्मदेवानी त्याच वेळी रावणाला स्पष्ट सांगितलं होतं, रावणा तू दुष्ट प्रवृत्तीचा आहेस, तू काय भलं करत नाहीस, तुला वर मिळावे म्हणून तू या सगळ्या ऋषींना थांबवून घेतलंय, ओलीस पकडलाय, ग्रहांना ओलीस पकडलाय, चांगल्या चांगल्या देवतांना त्रास देतोयस. तुला जर मी अमृत देऊन अमर केलं तर काय करशील राजा? नाठाळाच्या हातात जर काठी दिली तर काय होईल? मरकटाच्या हातात दारू पाजून जर आग पेटवून पलिता दिला तर काय होईल? लागल ना गावाला आग. एका मरकटाच्या शेपटीला आग लावली तर लंका जळून गेली होती. रावणानं अनुभव घेतला. त्या अंगदाला अडवायचा प्रयत्न केला तर ते लंका पाडून निघून गेलता. कुणाच्या हाती शक्ती द्यावी? रावणाच्या हातात. कोणाच्या हाती अमरत्व द्यावं? रावणाच्या हातात नाही. ब्रह्मदेव म्हणाले दैत्याला अमृत प्राशन देताच येणार नाही. मग ते म्हणलं ठीक आहे, तुमचा नियम तुम्ही पळा. त्याला माहित होतं हे. ते म्हणलं एक काम करा, एका छोट्या कुपीत अमृत भरा, माझ्याकडे द्या. ते म्हणले तू पिशील? आपला शब्द आहे म्हणलं, आपण पिणार नाही. मग हे माझ्या कुपी सहित मी माझ्या नाभिस्थलामध्ये ठेवीन. ते म्हणले त्याचा फायदा काय? ते म्हणले तुम्ही वरदान दिले कुणीच मला मारणार नाही. समजा कुणी आलं आणि मला मारायला लागला तर नाभिस्थलात जर वार झाला तर ती कुपी फुटेल, आणि कुपी फुटल्यावर ती माझ्या रक्तात त्यातला अमृत मिसळेल. रक्तात अमृत मिसळलं की मी आपोआप अमर होईल आणि तुमचाही शब्द पाळला जाईल. अमृत प्राशन करायचं नाही, वरून प्यायचं नाही, पण इंजेक्शन देता येऊ शकतं ना, सलाईन लावता येऊ शकतं ना. काय कमाल आहे रावणाची. त्यावेळेला इंजेक्शन आणि सलाईनचा शोध लावून ठेवला आणि कायम सलाईनची बाटली पोटात. ते म्हणलं हे तर करावं लागेल. ब्रह्मदेवाने विचार केला, चला म्हणले आज तर सुटतंय ना, आपण लफडे करावे, विष्णूंनी महादेवानी निस्तरावे. आपलं काम नाही आहे. आपलं काम काय आहे? साधना केली आहे, भक्ती केली आहे, त्याचं फळ देणं हे आपलं काम आहे. काहीतरी रजोड करून ठेवावी लागेल. ते म्हणले हे. ते म्हणलं देवा अजून वरदान पाहिजे. ते म्हणले काय पाहिजे? बिभीषण सांगतोय रामचंद्रांना. ते म्हणले काय पाहिजे? ते म्हणलं आपल्याला मृत्यू कुणाच्या हाताने यावा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. ते म्हणले माग. ते म्हणला देवाच्या हातून आपल्याला मृत्यू नको, कोणताच देव मारला नाही पाहिजे, तथास्तु. कोणताही राक्षस माझ्या अंगावर येऊन मला मारला नाही पाहिजे, तथास्तु. यक्ष किन्नर गण गंधर्व प्राणी हे मला मारले नाही पाहिजे, तथास्तु. सगळं तथास्तु. अहंकार माणसाला कसा संपवतो बघा. रावणानं हे सगळं मागताना एक विसरला, कारण त्याच्या लेखी माणसं म्हणजे किरकोळ होते. हे काय रावणाच्या समोर यायला घाबरतात. मारायला येणं तर अशक्यच आहे, कारण माणसांकडं मनुष्याकडं अशी कोणतीही शक्ती नसते. ते म्हणलंच नाही मला माणसाच्या हातून मृत्यू येऊ नये. ब्रह्मदेव आहे तथास्तु म्हणले, निघून गेले. बिभीषण रामचंद्रांना म्हणाला देवा काय तुम्हाला मी अमृताची कथा सांगितली? ते म्हणले हो. माणूस मारू शकतो हे सांगितलं? ते म्हणले हो. मग देवा अमृत तिथं आहे, तुम्ही माणूस आहेत.
ते म्हणले, "हो." "मग बघता काय?" रामालाही कळलं. आता ही कथा रामायणाच्या मध्ये आहे. आपण बघितलेली आहे. वाल्मिकीत नाही. अशी कथा वाल्मिकी रामायणात तुम्हाला दिसणार नाही. यातली कथा वेगळीच आहे. रामचंद्रांना रावणाला मारण्याचा मार्ग कोण सांगितलाय? तेही फार इंटरेस्टिंग आहे. मारा, आता मारा असं कोण सांगितलंय? तेही फार रंजक आहे. मला वाटतं ही रंजकता थोडीशी पुढे अजून न्यायला हवी का? कारण आतापर्यंत आपण काय-काय झालंय ते ऐकलंय. बिभीषणानं सांगणं, बिभीषणाने कथा, उपकथा सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्यात. पण वाल्मिकी रामायणात कसं मारलं पाहिजे हे सांगितलंय कोण? ते बघणं आवश्यक आहे आणि याचा महाभारताशी फार उत्तम संबंध आहे बरं का. फार उत्तम संबंध आहे. कसा संबंध आहे? म्हणजे हीच कृती महाभारतात कशी पुन्हा घडली आहे, ते पण सांगतो. पण पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय.